एमआयडीसी मध्ये आज आपण पाहणी केली, काय आपल्या एकंदरीत निदर्शनास आलंय आणि कोणते कोणते अडचणी तर एक आपण पाहिलं असेल, मागच्या आठवड्यामध्ये खासदार राजाभाऊ वाजे साहेबांनी जो प्रश्न विचारला होता, उत्तर जे आलं की साधारणपणे महाराष्ट्रातून गेल्या 5 वर्षात 35,300 इंडस्ट्रीज ह्या महाराष्ट्रातून बंद झाल्या आणि दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्या किंवा इथे बंद झालेल्या. त्याचा रोजगारावर किती परिणाम झालाय, दुष्परिणाम झालाय, हा आपल्या सर्वांना माहिती आहे. मागच्याच काही 10-15 दिवसामध्ये आपण पाहतोय इकडची पण जी एमआयडीसीचे जे काही उद्योजक आहेत ते देखील आवाज उठवत आहेत की ज्या त्यांना बेसिक गोष्टी पाहिजे होत्या, ज्या गोष्टी त्यांना प्रॉमिस केल्या गेल्या होत्या, जे गुंतवणूकदार येतात, जे उद्योजक येतात इथे आपल्या मुंबईमध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये, पुण्यात असेल, नाशिक, संभाजीनगर, नागपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये, मग चाकण आहे, तळेगाव आहे, एक बेसिक गोष्ट घेऊन येतात की आम्हाला जेव्हा आम्ही गुंतवणूक करू ह्या राज्यामध्ये तेव्हा आम्हाला कोणी सतवणार नाही, आम्हाला वीज पुरेशी मिळेल, पाणी पुरेसं मिळेल आणि रस्ते चांगले असतील. बाकी तसं काही जास्ती ते मागत नाहीत. पण हे सगळं होत असताना आपण पाहतोय इकडच्या स्थानिक लोकांनी आणि स्थानिक उद्योजकांनी जो एक विषय समोर आणलेला आहे तो हाच आहे की 20 उद्योग इथून हलायच्या मानसिकतेत आहेत. एवढ्यासाठीच आपण देखील माझ्यासोबत आता दौरा केला. भयानक परिस्थिती आहे रस्त्याची. ज्या एमआयडीसी मध्ये साधारणपणे आपल्याला इंडस्ट्रीचा वास आला पाहिजे तिथे कचऱ्याचा वास येतो, कचऱ्याचं साम्राज्य. हा दौरा नियोजित झाल्यानंतर आपण पाहतोय कचऱ्याची सगळीकडे, आता पाणी कशाला नको तर थँक्यू, कचरा सगळीकडे आपण पाहतोय काढायचा प्रयत्न चालू आहे, जेसीबी लावलेले आहेत. दौरा नियोजित झाला, दौरा ठरल्यानंतर रस्त्याची डागडुजी सुरू झालेली आहे. काही काही ठिकाणी तर आपण पाहिलं अक्षरशः चपलेंनी ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न झालेला आहे. विजेचा प्रश्न आहेच, तसं इकडचा प्रश्न, तसा परवाकडे मी नाशिकमध्ये देखील होतो. नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. अंबड एमआयडीसी असेल तिथून नाशिकपर्यंत पोहोचणं कठीण झालेलं आहे. इथून पुणे असेल, चाकणमधूनच जाणं बाहेर कठीण झालेलं आहे. आणि एकंदरच काय तर एमआयडीसी असेल किंवा पीएमआरडी असेल, पीडब्ल्यूडी असेल किंवा स्टेट हायवे असेल किंवा एनएचए असेल, ताळमेळ नाही कोणाचा, पण सगळीकडे अक्षरशः वाट लावून ठेवलेली आहे आणि उद्योगधंद्याने इथे राहणं हे कठीण करून ठेवलेलं. आज हा उद्योजकांनी आवाज उठवलेला आहे, कामगारांनी आवाज उठवलेला आहे. कदाचित उद्या उद्योग मंत्री येतात असं मला कळलं. मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगत आहे की उद्या येऊ नका, उद्या रविवार आहे. एखाद्या वर्किंग डेला या, प्रोटोकॉल बाजूला ठेवा, सिक्युरिटी बाजूला ठेवा किंवा सायरन न वाजवता आपण फिरा, कारण आपली ही जबाबदारी आहे. किती वेळ कुठे कोण कोण ट्रॅफिक मध्ये अडकतं हे एखाद्या सामान्य नागरिकासारखं किंवा उद्योजकासारखं किंवा कामगारासारखं एकदा ह्या ट्रॅफिक मध्ये अडकून पहा, मग तुमचे डोळे उघडतील आणि मग काहीतरी बदलायला सुरू होतं. जे माझ्या कानावर येतं ते हे आहे, पीएमआरडी मध्ये फाईल पास करायला अंडर द टेबल खूप काही गोष्टी द्यायला लागतात. दुसरं जे मी ऐकलं ते एमआयडीसी मध्ये पण एक प्लॉट घ्यायला किंवा एक प्लॉट साठी जो एक्सप्रेस टावर मध्ये एक ऑफिस आहे तिथे 1500 रुपये पर स्क्वेअर मीटर, हे मला अंतर्गत बातमी आलेली आहे. काही काही बातमी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून येते, काही काही बातमी ती उद्योजकांकडून येते. पण 1500 रुपये पर स्क्वेअर मीटर हा रेट एक्सप्रेस टावर मधल्या एका एमआयडीसीच्या ऑफिसमध्ये लागलेला आहे. आणि काही काही असं पण आहे की उद्योग मंत्र्यांच्या अवतीभोवतीच खूप लोक असतात जे टोल नाका म्हणून स्वतः तिथे उभे आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे की हा भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे.